1 ऑगस्ट 1920 रोजी बघा, बोलू नका, बोललात तुम्हाला इकडे यावं लागेल. असं नाही की तुम्हाला आम्ही पूर्वकल्पना दिली नाही बोलण्याबद्दल. शांत बसायचंय, कमीत कमी ऐकायची तर पाळी ठेवा. बरोबर आहे का नाही? सर्वांना सूचना आहे का नाही अण्णाभाऊ बोलायची? तरी पण शांत बसतात तुम्ही. तर आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे. यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झालेला आहे. यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. हे मातंग समाजातील व्यक्ती. शाळेमध्ये फक्त 1.5 दिवस शाळा शिकलेले. किती दिवस? 1.5 दिवस. परंतु यांचं जे साहित्य आहे, यांच्या साहित्यावर 7 पिक्चर तयार केलेले आहेत. यांच्या कथा कादंबऱ्या फक्त भारतातच नाहीत, रशियापर्यंत पोहोचलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, असा भारतातला एकमेव साहित्य आहे त्यांचं 27 भाषेमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे. एका भाषेत नाही, 27 भाषांमध्ये. आपल्याला लिहिलेली पुस्तकं वाचता येत नाहीत मराठी माध्यमाची. ही शोकांतिका आहे. परंतु हा माणूस 1.5 दिवस शाळा शिकला आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला. 27 भाषेमध्ये यांच्या कथा कादंबऱ्या यांचा उल्लेख आहे. मग किती मोठं श्रेय असेल. किती शिकला याला काही महत्त्व नाही. आपण किती वाढलो याला काही अर्थ आहे का? पण आपण आपल्या जीवनामध्ये काही कमाई केली का? आपण इतरांना काही समजू शकतो का? श्वाने भरती पोट बापुडे चगुण्या तुकडे, शेणात नांदती शेणखिडे. हजारो माणसं जन्माला येलेत, हजारो मरायलेत, त्यांची कुठंही नोंद नाही. आपले खापर पंजोबा मेले, आपले त्याच्यानंतर बरेच पूर्वज मेले, त्यांचा काही उल्लेख आहे का? नाही. परंतु काही महान व्यक्ती असतात, त्यांचा उल्लेख आपल्या जीवनामध्ये आपण करावासा वाटतो. आज यांनी 1.5 दिवस शाळा शिकली. का शिकली? त्या काळची व्यवस्था, जाती व्यवस्था अशी होती, फक्त ब्राह्मणांनी शाळेत शिकायची, इतर लोकांनी नाही. हा मांग समाजाचा माणूस हा शाळेत गेला, फक्त पहिल्या दिवशी अभ्यास दिला आणि दुसऱ्या दिवशी जास्त अभ्यासाबद्दल मार दिल्याबद्दल घरी बसले. परंतु या व्यक्तीने जिद्द, चिकाटी, देह यासाठी बरंचसं तन मन धन ओतून कार्य केलेलं आहे. आणि या महान व्यक्तीबद्दल हा व्यक्ती मग पुढं कसं कसं करत गेला. गरिबी, 18 विश्व दारिद्र्य, शाळा शिकायची. पूर्वीचा काळ बेकार होता, आपल्यासारखी व्यवस्था नव्हती. आज आपल्याला शाळेत जायचं म्हणलं की आपला अभ्यास इथं आल्यात आपण करतो. हे फार शोकांतिका आहे. आणि 4 दिवसाखालचे शब्द विचारले काही सांगता येत नाहीत. किती वाईट शोकांतिका आहे. आम्ही बघतो वर्गामध्ये तुम्हाला काही शब्द विचार, तुम्ही बरोबर पोही घेऊन बसताय, लगे विचारले की 4 दिवसाखालचे शब्द विचारले काही येत नाही. हा अभ्यासक्रम जसा 10वीचा वर्षभर असतो, 12वीचा वर्षभर असतो, अभ्यास बी महत्त्वाचा आहे. तसं या महान व्यक्तीबद्दल सांगायचं म्हणजे यांनी महाराष्ट्रामध्ये संयुक्त चळवळ राबवली. लाल बावटाच्या माध्यमातून, तमाशा पोवाडे या माध्यमातून यांनी रशियापर्यंत स्टॅलिनचा पोवाडा गायला. आणि स्टॅलिनचा पोवाडा गायल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस पंतप्रधान पहिले पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला गेले, रशियाला गेल्यानंतर त्यांना विचारलं व्हॉट इज द ओपिनियन अबाउट द अण्णाभाऊ साठे. त्यांना काहीच कळणार हे अण्णाभाऊ साठे कोण आहेत म्हणले. मग इथं भारतात आल्यानंतर त्यांनी चौकशी चालू केली की अण्णाभाऊ साठे कोण आहेत. मग त्यांनी महाराष्ट्राला ओळखले की अण्णाभाऊ साठे म्हणले ते महाराष्ट्रीयन असतील. चला महाराष्ट्रामध्ये चौकशी चालू केली. त्यावेळेचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना कॉल केला की बाबा हे अण्णाभाऊ साठे आहे कोण माणूस, त्यांना बोलवा जरा इकडं. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला असं की अण्णाभाऊ साठे तुम्हाला बोलवलेत पंतप्रधानांनी. आता आपल्यासारखा माणूस असेल तर काय म्हणेल, ठीक आहे चला मी येतो तिकडं. तर त्यांनी निरोप पाठवला की माझी जी छोटीशी झोपडी आहे चिराग, त्या चिराग झोपडीपर्यंत पंतप्रधानांना यावं लागलं. आणि बा किती मोठा व्यक्ती, साहित्याची खाण म्हणतात, अतिशय मौल्यवान योगदान. त्या काळचा 1.5 दिवस शाळा शिकला. जसं धनगर समाजाची मुलगी सिंधुताई सपकाळ, 4थी शिकलेली मुलगी, अख्ख्या महाराष्ट्राची आई झाली. शाळा किती शिकला महत्वाचं नाही, बरेच शिकले असतात, 2 अक्षर बोलायचं म्हणजे मागं सरकते. 8वी 9वी शिकलेले लेकर आहेत, इथं बोलायचं म्हणजे की जीव जातो आपला. आणि मी प्रत्येक तासामध्ये गेल्या वर्षीपासून प्रयत्न करत आहे, कुठल्याही मुलाला मी जागेवर बसून बोलायला लावलं नाही, स्टेजवरच बोलायला लावले. हे तुमच्या समोर मी सांगतोय. त्या ठिकाणी तुमच्यामध्ये स्टेज करेज यावं हा त्यामागचा उद्देश आहे. तुम्ही सर्वांनी मेहनत करावी, अभ्यास करावा आणि पुढे जावं.
जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही सुद्धा चांगला अभ्यास करावा. तुमच्या आईवडिलांनी काय तुमच्या डोक्यावर दगड दिला नाही किंवा तुम्हाला कोणती अवघड कामं सांगितली नाहीत. आहे तो अभ्यास वेळेत पूर्ण करावा. ज्या लोकांना नाही करता आलं त्यांनी खूप मोठे व्यक्ती झालेले आहेत. तसं तुम्ही आज या 1 तारखेनिमित्त मी तुम्हाला जास्त सांगत नाही, फक्त एवढंच धरा की किती शिकला याला महत्त्व नाही. लय शिकलेल्या माणसाला अक्कल असते, हा मूर्खपणा आहे. हा, हे बी लक्षात ठेवा. त्याने त्याच्या ज्ञानाचा उपयोग त्याच्या समाजासाठी, जातीसाठी, इतर लोकांसाठी केला का, हे बी महत्त्वाचं आहे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगवेल आणि कसं जगावं हे पुस्तक सांगेल. म्हणून सर्वांनी, ज्या बाबासाहेबांनी 21 तास अभ्यास केला, या देशाचं संविधान लिहिलं, आपल्याला कमीत कमी 5 तास तरी अभ्यास करावा आणि मोठं व्हावं. आणि तुमच्या जी दलिंद्री आहे आपल्या आयुष्याची, आयुष्यभराचा जो उकांडा आहे तो दूर करावा. तुम्ही मोठं व्हावं, हा महापुरुषाच्या जयंती साजरा करण्यामागे उद्देश होता. आता तुम्हाला लोकमान्य टिळकाबद्दल सांगतो. स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांनी फार मोठा लढा उभा केला. जहालमतवादी त्यांचं होत होतं. त्यांचं म्हणणं होतं टिट फॉर टॅट, जशा तसं उत्तर देऊया. आणि मग एकदा शाळेमध्ये असताना बऱ्याचशा मुलांनी भुईमुगाच्या शेंगा खाऊन टाकल्या शाळेमध्ये, टरपलं. तर त्यांना विचारलं, तुम्ही टरपलं उचला. त्यांनी सांगितलं, जे मी टरपलं खाल्लेत नाही मी ती काय म्हणून उचलू. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. आपण जन्मतः स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र झालेले आहोत. म्हणून त्यांनी स्वातंत्र्यासाठी सुद्धा फार मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणून आज 1 ऑगस्ट, एका सूर्याचा अंत, लोकमान्य टिळकांचा एका सूर्याचा उदय, हे एवढं सांगून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.